क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ नगरीमध्ये भक्तिमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। यवतमाळ येथे श्रीराम जन्मोत्सव गुरुवारी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच राम मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी होती, तर सायंकाळच्या शोभायात्रेत भक्तिसागर लोटला होता। हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवीन तिथीला रामनवमी उत्सव साजरा केला जातो। त्यानुसार 26 मार्च रोजी रामनवमी उत्सव प्रभू श्री रामांची पूजा अर्चना करून भक्तिभावाने हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला। यावेळी यवतमाळ शहरासह जिल्ह्यात सायंकाळच्या वेळी भव्य शोभायात्रा करण्यात आल्या। यावेळी जय श्री रामच्या जयघोषाने रामाच्या गजरात आसमंत दुमदुमला। जिल्ह्यात राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली होती। जिल्ह्यात ठिकठिकाणी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली। यावेळी भव्य दिव्य अशा भगव्या पताका आसमंतात फडकावी प्रभू श्रीरामांचा जय जयकार करण्यात आला। दुपारी 12 वाजता राम मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला। जय हिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्री राम माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींचे मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विविध पूजन करून रामनवमीच्या भव्य शोभायात्रेला दुपारी 4 वाजता प्रारंभ करण्यात आला। रामनवमी शोभायात्रेत दक्षिणात्य शैलीच्या कलाकृतीत साकारण्यात आलेल्या आकर्षक व शोभित रामरथात हा राम दरबार विराजित करण्यात आला होता। रामभक्त शोभायात्रा मार्गावरून हाताने हा रामरथ ओढत होते। शोभायात्रेमध्ये महाराष्ट्रातील लोककला तसेच पौराणिक कथांवरील जिवंत देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले। महिला पुरुष आबाल वृद्ध सहभागी असणाऱ्या सर्वसमावेशक शोभायात्रेत यंदाचे मुख्य आकर्षक असलेल्या भोलेनाथाची मूर्ती आणि दुर्गा मातेची वाघावर विराजमान मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतले। तसेच सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची झलक दर्शविणाऱ्या 100हून अधिक झाक्यांच्या शोभायात्रेत समावेश होता। शोभायात्रेत ठिकठिकाणी महाप्रसाद, मसाले भात, फराळ, जलपेयाची सामाजिक संस्थांमार्फत व्यवस्था करण्यात आली होती। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।